ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सायली प्रतिमाला विचारत असते की प्रतिमा आत्या, प्रिया तुमच्या बाबतीत सुद्धा अशीच वागायची ना? तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ना. जेव्हा मला सगळं काही आठवायला लागलं तेव्हा रविराज आणि सुमन माझा आत्मविश्वास वाढवायचे. ते मला काही गोष्टी आठवून देण्याचा प्रयत्न करायचे. पण जेव्हा मी तन्वीजवळ बोलायचे ना, तेव्हा तन्वी मला घाबरवायची. मला काहीच आठवत नाही, मी कसं सगळ्या गोष्टी विसरते असं मला सांगायची. त्यामुळे तिने मला माझ्या भूतकाळामध्ये घडलेल्या कुठल्याही गोष्टी मला आठवू नये यासाठी तिने खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळेच माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये ते बॉन्डिंग, ते मायलेकीचं नातं कधी निर्माणच झालं नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, म्हणूनच प्रियाने तुझ्या गोळ्या बदलल्या, तुझी ट्रीटमेंट बदलली, तुला वेडं करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ना. त्या जुन्या गोष्टी आठवल्या ना तरीसुद्धा माझा थरकाप उडतो. बरं ठीक आहे, मी आता जाते, मला जायला उशीर होतो. सायली प्रतिमा आत्याला मिठी मारते आणि तिला इथे प्रेमाने बाय करते. प्रतिमा गेल्यानंतर इथे आता चैतन्यसुद्धा जायला निघालेला असतो. बघतो तर काय, घराच्या बागेमध्ये इथे अस्मिता आपल्या बाळाला खेळवत असते. चैतन्य म्हणत असतो, अरे वा, मी हे काय बघतोय, अस्मिताताई चक्क बाळाला खेळवते आणि त्याला खेळवत असताना स्वतःसुद्धा लहान झाली आहे का? तेव्हा अस्मिता म्हणते, मग काय करायचं मी? आता बाळाकडे बघूनच मला आनंदी राहावं लागणार आहे, त्याशिवाय मला काही करायचं नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, अस्मिताई, अगं ही खूप चांगली आयडिया आहे. तुला कुणाची काही गरज नाही आहे. कुणी आपल्याबरोबर असलं म्हणजेच आपण आनंदी राहू शकतो, हा फक्त आणि फक्त भ्रम आहे. आपल्याबरोबर कुणी नसेल ना तरीसुद्धा आपण आनंदीच राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं तुझ्या चेहऱ्यावरती स्माईल तुझं हे बाळच आणणार आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, हो ना, या बाळासाठीच तर आता मला जगायचं आहे. बाळाचे बाबा तर काय इथे आमच्याबरोबर खरं बोलतच नाही आहे. जेव्हाही तोंड उघडतं तेव्हा खोटंच बोलतो. त्याच्या कुठल्याही वागण्याचा परिणाम आता मी माझ्यावरती होऊ देणार नाही आहे. चैतन्य म्हणतो, लहान बाळाबरोबर लहान होऊनच तुला खेळावं लागणार आहे. त्यासाठी तुला काही वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाही आहेत. तू लहान मुलांसारखीच वागतेस. तेव्हा अस्मिता म्हणत असते, चैतन्य, आता एका हातामध्ये बाळ आहे, दुसरा हात माझा रिकामा आहे तुला फटका द्यायला. तेव्हा चैतन्य अस्मिताला सांगत असतो की तू आनंदी राहणं किती महत्त्वाचं आहे. तुझ्या आयुष्यामध्ये असलेला माणूस तुझ्याबरोबर नाही आहे म्हणून तुला दुःखी कष्टी होण्याची अजिबात गरज नाही. त्यांचं बोलणं होत असताना तिथे सचिन आलेला असतो. तो बघतो तर काय, इथे आता अस्मिता आणि चैतन्य दोघेजण एकमेकांबरोबर छान गप्पा मारत असतात आणि अस्मिता मनापासून हसतसुद्धा असते. तेवढ्यातच तिथे सचिन येतो आणि अस्मिताला म्हणत असतो की अस्मिता, बरं चल, आता मी ऑफिसला चाललो आहे. तेव्हा अस्मिता त्याच्याकडे बघतसुद्धा नाही. ती फक्त एवढंच बोलते आणि त्याला जायला सांगते. तेव्हा इथे चैतन्य असतो उभा. तेव्हा सचिन तिला काही जास्त न बोलता तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा इथे अर्जुन सायली आता गप्पा मारत असतात. प्रियाने प्रतिमा आत्याला किती जास्त त्रास दिलाय त्याबद्दल बोलत असतात. तेव्हा सायली म्हणत असते की प्रियाने इतका त्रास दिलाय ना प्रतिमा आत्यांना की प्रतिमा आत्या तिचं नावसुद्धा प्रेमाने घेत नाही. त्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दल भीती निर्माण झालेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, म्हणूनच आता आपण प्रियाच्या विरोधामध्ये जे काही पुरावे गोळा करतोय किंवा जी काही माहिती मिळवतोय ना, डायरीमध्ये हा मुद्दासुद्धा आपल्याला ॲड करायला हवा आहे की प्रियाने प्रतिमा आत्याच्या बाबतीत काय काय केलं होतं. तिच्या विरोधामध्ये जेव्हा आपण सगळे पुरावे देऊ तेव्हा ह्या पुराव्यांचा आपल्याला फायदाच होणार आहे. तेव्हा इथे आता अर्जुन सायली त्याबद्दल बोलत असताना इथे आता सुरेशचा फोन येतो. तेव्हा इथे श्रेयस म्हणत असतो की अर्जुन दादा, जेव्हापासून नोटीसबद्दल शांता मावशीला कळलंय ना तेव्हापासून शांता मावशी हट्ट करतायत की त्यांना त्यांच्या चाळीतल्या घरी जायचं आहे. पण तुम्ही तर सांगितलंय शांता मावशीला कुठे एकटीला पाठवायचं नाही आहे म्हणून, मग आता काय करू? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, तू एक काम कर, शांता मावशीला फोन दे. अर्जुन म्हणत असतो, शांता मावशी, हे काय करताय तुम्ही? आम्ही तुम्हाला सांगितलंय ना, तुमच्या जीवाला धोका आहे. जर तुम्ही बाहेर पडलात आणि प्रियाने किंवा तिच्या माणसाने तुम्हाला बघितलं तर ते तुमच्याबरोबर काही करू शकतात. तुमच्या सेफ्टीसाठी आम्ही तुम्हाला घरातून बाहेर पडू नका असं सांगतोय की नाही. शांता म्हणते, अर्जुन साहेब तुम्ही बरोबर बोलताय,
पण माझं घर माझ्या डोक्यावरचं छप्पर आहे आणि ते जर निघून गेलं, माझं छप्पर जर तोडलं तर मी कसं जगायचं तुम्ही सांगा ना. तुम्ही दिलेल्या घरामध्ये सध्या मी राहते, पण एक ना एक दिवस मला माझ्या घरी तर जावंच लागेल ना. माझं घर हा माझा एकमेव आधार आहे. त्यामुळे मला आता घरी जाऊन माझे घराचे पेपर्स मला घ्यावे लागणार आहेत. ते पेपर मी घेते आणि त्या लोकांना दाखवते, म्हणजे ते माझं राहतं घर बेकायदेशीर नाही आहे असा विश्वास त्यांना बसेल ना, म्हणजे ते तोडलं जाणार नाही. अर्जुन म्हणतो, मी तुमच्या सेफ्टीसाठी बोलतोय, पण तुमच्या घराचा विषय असल्यामुळे तो खूपच नाजूक विषय आहे, म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. पण तुम्ही दिवसाढवळ्या जर बाहेर पडलात तर प्रिया तुम्हाला बघेल आणि मग तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. शांता म्हणते, अर्जुन साहेब, हवं तर मी रात्रीची जाते, रात्रीचे जाऊन घराचे पेपर्स मिळवते, मग तर चालेल. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही एकट्या जाऊ नका, श्रेयसला तुमच्याबरोबर घेऊन जा. श्रेयस, तू शांता मावशींबरोबर जा आणि त्यांच्या घराचे पेपर्स आहेत ना ते घेऊन ये. पण एक काळजी घे, शांता मावशीवरती प्रिया आणि तिच्या माणसांचं लक्ष असेल, त्यामुळे काही झालं तरी दोघेही सुखरूप घरी परत या आणि आल्यानंतरसुद्धा मला कॉल करा. तिथे काहीही घडलं ना, अगदी काहीही, तुला कशाचीही गरज लागली, काही अडचण आहे, संकट आहे असं तुला वाटलं तर लगेचच्या लगेच मला कॉल करायचा, कुठलाही संकोच न बाळगता, कळलं का. असं इथे अर्जुनने श्रेयसला सांगितलेलं असतं, शांता मावशीची काळजी घ्यायला सांगितलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता श्रेयस आणि शांता मावशी घरी जाणार असतात, तर इथे प्रियासुद्धा बाहेर जायला निघालेली असते. पण आता बाहेर कसं जायचं, तेव्हा ती आपल्या नाटकाला सुरुवात करते. अश्विनबरोबर गोड गोड बोलायला लागते. ती म्हणत असते की अश्विन, खरं सांगू का, तू जेव्हा नाईट शिफ्टला रात्रीचा जातोस ना, मला अजिबात करमत नाही, मी खरंच सांगते, मला तुझी खूप आठवण येते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, तन्वी, तुला आता माझी आठवण येते, रात्रीचं तुला माझ्याशिवाय करमत नाही, याचा विचार आहे ना, तू माझ्याबरोबर लग्न करायच्या आधी करायला हवा होतास, कारण तू एका डॉक्टरबरोबर लग्न करतेस, त्यामुळे नाईट शिफ्टला मला जावं लागेल, हे तर होणारच होतं, बरोबर की नाही. ती म्हणत असते, हो रे, बरोबरच आहे आणि मी काही तक्रार वगैरे करतसुद्धा नाही आहे, पण खरंच सांगू का, तू गेल्यानंतर मी तुला मिस करते, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. तो म्हणतो, बरं ठीक आहे, चल आता मी निघतो. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन, तुझी काही हरकत नसेल तर आज रात्री मी सारिकाकडे जाऊ का. हे बघ, सारिका आता तशीही घरी एकटी आहे आणि तू सुद्धा घरामध्ये नाही आहेस ना, आणि सारिकामुळे मला इतका छान जॉब मिळाला आहे. ती विचारत होती पार्टी कधी देणार, मग आज रात्री मी तिच्याकडे थांबते, तिला पार्टीसुद्धा देते आणि मग उद्या सकाळी मी घरी परत येईन, मग तर चालेल ना. तेव्हा अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, चल. तेव्हा प्रिया म्हणते, पण घरातल्या कुणाला सांगू नको मी सारिकाकडे जाते ते, आपण दोघेजणच कुठेतरी बाहेर गेलो आहे असंच सगळ्यांना वाटू दे, त्यासाठी तू माझ्याबरोबर चल, मी तुझ्याबरोबरच येते, मी सारिकाकडे जाईन आणि तू नंतरला तुझ्या हॉस्पिटलला निघून जा. तेव्हा अश्विन म्हणतो, ठीक आहे. तर इथे अश्विन आणि प्रिया दोघेजणं घरामधून सोबतच बाहेर पडतात. तर इथे सचिन आलेला असतो ॲडव्होकेट भालेराव यांच्या ऑफिसमध्ये, पण सचिनने आपला संपूर्ण चेहरा कवर केलेला असतो. अस्मिताला सांगितलेलं असतं की तो ऑफिसला चालला आहे, पण त्याचं तर आता वेगळंच काम सुरू असतं. महिपतला लवकरात लवकर त्याला आता जेलमधून बाहेर काढायचं आहे आणि महिपतला बाहेर काढत असताना नागराजला अडकवण्याचा त्यांचा प्लॅन असतो. पण काही झालं, नागराज अडकला तरी चालेल, पण महिपत बाहेर पडला पाहिजे अशी त्याची स्ट्रॅटेजी असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता त्या वकिलाला त्याने सांगितलेलं असतं की महिपत शिखरेने जरी पण ती सुपारी घेतली असेल तरीसुद्धा त्याच्या हातून कुठल्याही पद्धतीचा खून झालेला नाही आहे आणि महिपत शिखरेने जे सगळं काही केलं ते नागराज किल्लेदार यांच्या दबावाखाली येऊन केलं असं आता तुम्ही कोर्टामध्ये मुद्दा मांडायचा आणि सगळं काही नागराज किल्लेदार यांच्यावरती ढकलून मोकळं व्हायचं. काहीही झालं तरी महिपत शिखरे इथे आता जामिनावरती का होईना, निर्दोष का होईना, पण ते सुटले पाहिजे असं इथे आता सचिन वकिलांना सांगत असतो. त्यानंतर इथे वकील त्या पद्धतीने आपल्या केसवरती काम करत असतात. अर्जुन सायली म्हणत असतात की हे काय, आज आपल्याबरोबर जेवायला अश्विन नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणत असते की अश्विन आणि तन्वी दोघेजणं मगाशी सोबत कुठेतरी बाहेर गेलेत. तेव्हा सायली म्हणत असते, आई,
म्हणजे प्रियासुद्धा अश्विन भाऊजींबरोबरच गेली आहे का? तेव्हा कल्पना म्हणते हो, बाहेर तर दोघे जण मला एकत्रच जाताना दिसले. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मम्मा, मी सुद्धा सायलीला घेऊन बाहेर जाऊ का? आम्हाला आईस्क्रीम खायचं आहे. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते, अर्जुन, मी किती वेळा सांगितलं की मी तुला बाहेर जाऊ देणार नाही म्हणून, मला काळजी वाटते अरे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मम्मा, तू कशाला काळजी करतेस ग? मी आहे ना, मी आमच्या दोघांची सुद्धा काळजी घेईन. तेव्हा इथे कल्पना खरं तर नाहीच म्हणत असते, पण शेवटीला ती त्या दोघांना आईस्क्रीम खायला जाण्याची परवानगी देते. ते दोघे जण आईस्क्रीम खाण्यासाठी जातात. तर इथे सचिन येताना सेलिब्रेशनसाठी एक छोटीशी पेस्ट्री घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की हे बघ अस्मी, मला आजपासून नवीन जॉब मिळाला आहे ना, आज मी पहिलाच दिवस भरला, म्हणून मी सेलिब्रेशनसाठी बघ ना, छोटेसा का होईना पण केक घेऊन आलो आहे. आपण आता याच्यामधूनच सेलिब्रेट करूया. तेव्हा ती म्हणत असते की सचिन, तुला कुठे जॉब मिळाला आहे रे? तो म्हणतो कंपनीमध्ये, IT कंपनीमध्ये. मला दुसरं काही जमतं का? ती म्हणते अच्छा, IT कंपनी आहे का? नाही ठीक आहे ना, IT कंपनी आहे, पण नाव काय? कंपनीचं काहीतरी नाव असेल ना. तो म्हणतो अजून नाव नाही ठरले, आताशी ती स्टार्टअप आहे, अजून नाव ठरलेलं नाही आहे. ती म्हणते अच्छा, नवीन कंपनी आहे, आत्ताशी स्टार्टअप आहे आणि आता लगेच त्यांनी एम्प्लॉई हायर करायला सुद्धा सुरुवात केली का? म्हणजे स्टार्टअप आहे, कंपनीचं नाव ठरलं नाही आहे, पण एम्प्लॉई हायर करतायत. तेव्हा सचिन म्हणत असतो, अस्मिता, किती प्रश्न विचारशील गं तू? इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखे प्रश्न विचारतेस. तेव्हा अस्मिता म्हणत असते, सचिन, अरे नवीन जॉब लागला आहे तुझा आणि एखादी बायको आपल्या नवऱ्याला जे प्रश्न विचारेल तेच प्रश्न मी तुला विचारते ना, मग त्याच्यामध्ये एवढा हायपर का होतोयस? आणि तसंही कंपनीचं काहीतरी नाव हवं आहेच ना. तेव्हा इथे सचिन म्हणत असतो, बरं ठीक आहे, ते जाऊ दे. आणि तो म्हणत असतो की बाळा, आता तुझा पप्पा परत श्रीमंत होणार. तुझ्या माणसांसारखं तुझं अकाउंट इथे आता ब्लॉक करून नाही ठेवणार. माझा पगार झाला ना की मी तुला लक्झरी असं आयुष्य देणार आहे. तुला हवं ते मी सगळं देणार. तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार, असं आता सचिन बाळाला म्हणत असतो. तेव्हा इथे अस्मिता त्याच्या बोलण्यावरती अजिबात रिॲक्ट करत नाही. ती एकदम गप्प बसलेली असते. तेव्हा सचिन मनामध्ये काय म्हणतो, अरे देवा, अस्मिता माझ्या बोलण्यावरती कायच रिॲक्ट करत नाही आहे. म्हणजे तिच्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम आता कमी झालं आहे का? नाही, माझ्याबद्दलचं प्रेम कमी होता कामा नये. कारण जर प्रेम असेल तरच मला तिच्याकडून पैसे काढता येतील ना, नाहीतर ती मला इग्नोर करत राहील, असं सचिनला वाटतं. सायली अर्जुन दोघेजण कॅफेमध्ये आलेले असतात. तिथे ते आईस्क्रीम खायला आलेले असतात. तेव्हा सायली काय म्हणते, शांता मावशी आणि श्रेयस भाऊजी जर आता सुखरूप घरी आले असतील ना, तर आपण शांतपणे आईस्क्रीम खाल्ली असती ना, आपल्याला टेन्शन नसतं. अर्जुन म्हणतो, मी आत्ता लगेच फोन करतो ना. तो फोन करतो तर श्रेयसचा फोन आता उचललेला असतो, पण नक्की तो श्रेयसच आहे हे काही अजून कन्फर्म झालेलं नसतं, कारण त्याचा आवाज बदललेला असतो, त्याला खोकळा येत असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की श्रेयस, हे काय रे, तुझा आवाज का असा येतोय? तेव्हा श्रेयस म्हणत असतो की काही नाही, इथे खूप जास्त धूळ आहे ना, माझ्या नाकातोंडात धूळ गेली आणि म्हणून मला खोकळा येतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं तू आणि शांता मावशी सुखरूप दोघेजण घरी आलात का? तेव्हा श्रेयस म्हणतो, हो आलो, आम्ही घरी आलो, काळजी करू नका. तेव्हा इथे फोन ठेवल्यानंतर अर्जुन आणि सायली आता दोघेजण छान आईस्क्रीम खायला बसलेले असतात. तर सायलीने इथे आता स्ट्रॉबेरीवाला फ्लेवर मागितलेला असतो, तर इथे अर्जुनने चॉकलेटवाला फ्लेवर असतो. दोघे आता खात असतात, पण अर्जुनला सायलीच्या स्ट्रॉबेरी फ्लेवरमधील थोडासा फ्लेवर खायचा असतो. आणि त्यानंतर इथे प्रिया आणि अधिराज हे दोघेजण आता भेटलेले असतात. अधिराजने तिच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं. ते गिफ्ट काय आहे तर त्याच्यामध्ये साडी असते, खूपच महागडी साडी. प्रिया म्हणते, एवढी महागडी साडी माझ्यासाठी? नाही, नको मला, मी तुझ्याकडून गिफ्ट कसं घेऊ? आत्ताशी तर आपली ओळख झाली, आपण अनोळखी आहोत ना. अधिराज म्हणतो, मी नाही मानत. तुला आता मी भेटलो ना, तर मला असं वाटलं की आपण 15 वर्षांनी भेटलो की काय, असं मला वाटलं. तेव्हा ती म्हणत असते, हो ना, मलाही अगदी तसंच वाटत होतं आणि आपली ओळख खूप जुनी आहे असं सुद्धा मला वाटत होतं. तर इथे अधिराज आता प्रियाचा हात पकडून तिच्या हातावरती किससुद्धा करतो आणि प्रियाला त्याची काही हरकत नसते. तर इथे अर्जुन आता म्हणत असतो की सायली,
तुझा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे ना, त्यातलं मला थोडासा टेस्ट करायचा आहे. सायली नाही म्हणत असते, म्हणून अर्जुन रुसून बसलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, बरं बाबा ठीक आहे, हे घ्या. तुम्ही खाल्ल्याशिवाय काही शांत बसणार नाही ना, हे घ्या आईस्क्रीम खा बरं. तेव्हा ती अर्जुनला भरवत असताना मुद्दामूनच त्याच्या नाकाला लावते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको हे काय केलंस तू? तेव्हा सायली म्हणते, हे बघा तुम्ही ना अगदी आता जोकरसारखे दिसताय, जोकर. तेव्हा अर्जुनसुद्धा हसायला लागतो. सायली आता आपल्या ओढणीने अर्जुनचं नाक व्यवस्थितरित्या पुसून काढते आणि म्हणते, हे घ्या तुम्ही आता माझ्यातलं आईस्क्रीम खा, त्याशिवाय काही तुम्हाला गोड लागणार नाही. तेव्हा अर्जुन लगेचच तिच्यातलं आईस्क्रीम खातो आणि म्हणतो, अरे वा ही पण छान आहे, थांब आता तू माझ्यातलं आईस्क्रीम टेस्ट कर. तेव्हा चॉकलेट आईस्क्रीमसुद्धा छान असतं, ते सायलीला खूप आवडतं. तेव्हा दोघेजणं आपापलं आईस्क्रीम आपापसात एक्सचेंज करतात. अर्जुन स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतो आणि सायली चॉकलेट फ्लेवर घेते आणि दोघे जरा छान एकमेकांबरोबर वेळ घालवत आता आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांना अर्जुन म्हणत असतो की आईस्क्रीम महत्त्वाचं नाही आहे, कंपनी महत्त्वाची आहे आणि मला माझ्या बायकोची कंपनी खूप जास्त आवडते. तेव्हा इथे सायली म्हणत असते, मलासुद्धा तुमच्याबरोबर वेळ घालवायला खूपच जास्त आवडतो. दोघे आता बाहेर असतात, घरी नसतात. प्रियासुद्धा आता बाहेरच असते. प्रिया म्हणत असते की बरं ठीक आहे, चल आता मी निघते अधिराज. अधिराज म्हणतो, थोडा वेळ बस ना, अजून मला तुला डोळे भरून बघायचं आहे. तेव्हा प्रिया म्हणते, नाही नको नको, जर मला उशीर झाला ना तर सगळेजण प्रश्न विचारतील, मला आता निघायला हवं. अधिराज म्हणतो, बरं ठीक आहे जा, पण मी तुला सोडायला येतो ना. प्रिया म्हणते, नाही नको नको, माझे बाबा जिथे आधी ड्रायव्हर म्हणून नोकरी करायचे ना, मी त्या काकांची गाडी घेऊन आली आहे ना, कारण का त्यांच्याच गाडीवरती आता आमच्या चाळीतला एक मुलगा काम करतो. माझे बाबा आता पॅरालाइज्ड आहेत ना, म्हणून ते ड्रायव्हरची नोकरी सोडली आणि त्याच्यावरती आमच्या चाळीतला एक दुसरा मुलगा काम करतो, त्याच्याकडून मी गाडीची चावी घेऊन आले, ती गाडी घेऊन मी जाते. अधिराज म्हणतो, किती सराईतपणे खोटं बोलते ही प्रिया, जणू काही मला माहितीच नाही आहे की तन्वी किल्लेदार ही गाडी तुझीच आहे म्हणून. तेव्हा इथे एक छोटासा स्पाय कॅमेरा लावून इथे अधिराजने प्रियाचं आणि स्वतःचं बोलणं पूर्णपणे रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं. त्यानंतर इथे सायली अर्जुन घरी येतात. तेव्हा अर्जुन सोफ्यावरती पडून राहतो. सायली म्हणते, हे काय आता तुम्ही, चला बरं रूममध्ये झोपा आता. तो म्हणतो की बायको, मला असं वाटतंय की आपण असंच रात्रभर बसून गप्पा मारूया, आपण जागरण करूया. सायली म्हणते, हो आपण जागरण करूया, रात्रभर बसून आपण गप्पा मारूया. मग काय होईल माहिती आहे, मग उद्या सकाळी तुम्ही उशिरा उठाल आणि मग ऑफिसमध्ये तुम्ही उशिरा जाल, हो ना, म्हणजे सगळ्या कामांनाच उशीर होणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, मला माझी सगळी कामं वेळेत करायची आहेत, त्यामुळे काही झालं तरी आता मी जागरण करणार नाही आहे, मी तर झोपणार आहे जाऊन. तेव्हा अर्जुन सायली रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रिया येते. प्रिया घाबरलेली असते. आपल्याला कुणी आता बघते की काय असं तिला वाटतं, पण नाही. ती म्हणत असते, बरं झालं कल्पी नाही आहे, नाहीतर तिने मला प्रश्न विचारून भांडारून सोडलं असतं आणि ती लगेच आपल्या रूममध्ये निघून गेलेली असते. तर इथे सायलीने सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट तयार केलेला असतो. अर्जुन आता ब्रेकफास्ट करतो आणि लगेच ऑफिसला जायला निघतो. कल्पना म्हणत असते, अर्जुन मी तुला ऑफिसला जाण्याची परवानगी दिली, पण दर वेळेनंतर तू मला मेसेज आणि फोन करून सांगायचं की तू सुखरूप आहेस म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे मम्मा, असं म्हणून तो निघून तर जातो, पण त्याचा टिफिन मात्र तिथेच राहिलेला असतो. सायली म्हणते, हे बघा आता हे ऑफिसला तर गेलेत पण टिफिन इथेच विसरले. तेव्हा सायली टिफिन द्यायला त्याच्या मागे मागे जाते. प्रताप काका म्हणतात की सगळे नवरे हे असेच असतात, जर असं केलं नाही तर त्यांच्या बायका त्यांच्या मागे मागे धावतील कशा. तेव्हा सायली म्हणत असते, अहो हे घ्या तुमचं टिफिन घ्या, तुम्हाला दरवेळेला सांगते की टिफिन विसरू नका म्हणून, तरीसुद्धा तुम्ही कसे विसरता हो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, सॉरी बायको सॉरी, पुन्हा असं होणार नाही. मग तर ठीक आहे. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही असंच म्हणता आणि दरवेळेला तीच चूक करता, मला तुमच्याकडे इथे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं बाबा ठीक आहे, आता पुन्हा तसं नाही होणार. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे बाय. तेव्हा अर्जुन जाता जाता तिला बाय म्हणतो, पण फ्लाईंग किस करतो. तेव्हा सायली फक्त बाय म्हणते. अर्जुन म्हणतो, तू सुद्धा मला माझ्यासारखं बाय म्हण, फ्लाईंग किस कर मला. तेव्हा सायली म्हणते, आपण बाहेर आहोत, मी फ्लाईंग किस नाही करणार तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो, बाहेर आहोत म्हणून फक्तच फ्लाईंग किस मागितले, जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत जाणार नाही.
असं म्हणतात नवऱ्याने फ्लाइंग किस केलं तर बायकोने सुद्धा करायचं असतं आणि जर नाही केलं ना तर नवरा दूर निघून जातो. सायली म्हणते, काय हो तुम्ही पण काही अभद्र बोलता. बरं बाबा ठीक आहे. आणि ते आता 2-3 फ्लाइंग किस करते आणि म्हणते, घ्या झालं तुमच्या मनासारखं. तेव्हा अर्जुन आता तिथून निघून गेलेला असतो. तर पुढील भागामध्ये इन्स्पेक्टर येतात आणि अर्जुनला म्हणतात की चला चला गाडीची डिक्की खोला चला. गाडीची डिक्की खोलल्यानंतर प्रेक्षकांनो गाडीमध्ये असते शांता आणि शांताची डेथ बॉडी असते. तिचा खून केलेला असतो. पोटामध्ये चाकू खुपसून तिला मारलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो शांताचा खून झाला हे समजल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तेव्हा इथे जे इन्स्पेक्टर आहेत ना ते म्हणतात की अर्जुन सुभेदार यू आर अंडर अरेस्ट. आणि तेव्हा इथे अर्जुनला टेन्शन येतं की शांता मावशीच्या बाबतीत असं कसं घडलं, शांता मावशीला कोणी मारलं असेल. तर शांता मावशीला मारणारी फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती आहे प्रिया. त्यामुळे इथे अर्जुनला अरेस्ट करण्यात आलेली असते. प्रताप काका कल्पनाला म्हणतात की कल्पना आपल्या अर्जुनला पोलिसांनी अरेस्ट केले आणि ते सुद्धा खुनाच्या आरोपाखाली. तेव्हा कल्पना म्हणते काय. तेवढ्यातच सायली आता खाली येते. कल्पना विचारते की सायली हे सगळं खरं आहे का, आपल्या अर्जुनला खुनाच्या आरोपाखाली अरेस्ट केलं आहे का. तेव्हा इथे सायली आता गप्पच बसते. आपल्या माणसांना काय सांगावं तिला काहीसुद्धा कळत नाही.